केला की लगेच दुसऱ्या दिवशी येतात, एखादा कार्यक्रम कॅन्सल करतात। मी गजानन शास्त्रीचे सर्व संत महंतांचे, आमचे भीम महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आहेत, आपणही सगळ्यात मान्यवर आहात। इथं उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार, डॉक्टर, वकील, प्राध्यापक सगळ्यांचे आमच्या या कार्यक्रमाला आलात आणि लग्नामध्ये पूजलं। भैयाच्या या कार्यक्रमामध्ये माझा वाढदिवस भैयाने साजरा केला आणि 22,000 कटआउट लागले जिल्ह्यात। मी मंत्री असताना एवढे बॅनर कटआउट लागले नाही। सगळ्या जालना शहरासह पूर्ण गावागावांमध्ये जिल्ह्यामध्ये माझा वाढदिवस साजरा केला कार्यकर्त्यांनी। राजकारणातला आमदार, खासदार, पुढारी, नेता, मुख्यमंत्री कधी वय सांगत नाही आणि हिरोनी आणि हिरो कधी वय सांगत नाही, पण माझं वय आता 60 वर्ष झालेलं आहे, म्हणजे मी सुद्धा रिटायरमेंटच्या दिशेने आहे। यापुढे विधानसभा लढायची नाही असं मी बोललेलो आहे, मात्र साधू संतांच्या आशीर्वादानं आणि पक्षाला जर संधी दिली तर लोकसभा यांना लढायची इच्छा आहे। गेले 40 वर्ष एकाही गावात 1 रुपयाची दारू पण पाजली नाही। 40 वर्षात लोणीचा सरपंच झालो, पंचायत समितीचा सभापती झालो, 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढलो, जिल्हा परिषदेचा विरोधी पक्षनेता झालो, 25 वर्ष आमदार आहे, 5 वर्ष मंत्री झालो, मात्र एकाही गावात दारू वाटली नाही, एकाही गावात बोकड्या दिला नाही। जीवाला जीव देणारे, जीव की प्राण माझे कार्यकर्ते इमानदार, प्रामाणिक असल्यामुळं मी 40 वर्ष राजकारणात टिकून आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।